कशासाठी शोधता हलक्यात घेतच नाही साहेब, कुठलीही तक्रार घेत नाही. जर हलक्यात घ्यायचं असतं तर आम्ही काकाला तेवढं जीवाचं दान करून शोधत नसतो. काकाच्या अंगाशी आला होता व्हिडिओ, तो अख्ख्या भारतात गेलाय. जेव्हा ते अख्ख्या भारतात महाराष्ट्राची लाच केली आहे. तो तुमच्या इथपर्यंत राहत नाही, तो अख्ख्या महाराष्ट्र देशभरात गेला व्हिडिओ. आवड साहेब, रात्रीची मुलाखत मी टाकली आहे इथून जाऊन. आतापर्यंत 4 लाख लोकांनी बघितली. 24 तास पूर्ण झालेले आहेत. असं नाही होत. 4 लाख लोकांनी. हेट क्राईम हा भारताचा सर्वात डेंजरस इश्यू आहे. हा मॉब लिंचिंग म्हणजे डेथ नाही. एखाद्या समूहाने एखाद्या जातीच्या धर्माच्या माणसाच्या मागे लागणं आणि त्याला त्रास देणं. आणि ठाणा पोलिसांना हेट क्राईम नावाची काही गोष्टच माहित नाही. पुणे जातं म्हणजे काय पुणे जातं आपण बघितलाय. पुणे जातं आधी बरोबर या सगळ्यांना हाकलून दिले पाहिजे, त्यांचे खेळ कापले पाहिजेत. आणि कोणताही सांगितलं मोठं पोलिसांनी रजिस्टर करायचं आहे. there is complaint or no complaint. If you have enough of evidence and proofs, register. आता ह्याच्यात हेट क्राईम नाही. तुम्ही मला सांगा ह्याच्यात हेट क्राईम नाही. तो मुसलमान नसता तर त्याला मारला असता. मी आता तपास चालू आहे माझा. जे काही तपासात निष्पन्न होतोय मी त्याच्यामध्ये अप्रोप्रिएट सेक्शन वाढवणार, 100% वाढवणार. अजून आपण चार्जशीट दाखल केलेलं नाही. तपास चालू पण ते सुटले ना. त्यांना केस मधून कुठे सुटले ते केस? मॅडम काय फायदा, 10 वर्ष लागतील केसला. 10 वर्ष आणि कमीत कमी 5 दिवस जेलमध्ये राहिले असते तर परत आयुष्य गुन्हे नसते केले. आता त्यांची हिंमत वाढली, झाट मारी घ्या भ्यांच्यात कानपडात मारले देतील सोडून. तुम्ही हेट क्राईम नाकारताय. नाकारलं कुठलंच नाही साहेब. तुम्ही मला सांगता माझ्या तपासात निष्पन्न झाला तर तपास करतो सर मी. तपास पण या शब्दात हेट क्राईम होतो ना. ते मनोज पाटलांना पूर्ण होतं डीसीपीनं. ते मला तुम्ही लिहून द्या की हा हेट क्राईम होईल. मी कसं लिहून देणार साहेब? तुम्ही का नाही केस घेतली? तुम्ही का नाही केस घेतली हेट क्राईमची? व्हिडिओ स्पष्ट सांगतोय ना मॅडम. जे फिर्यादी आहे त्यांच्या हो त्या फिर्यादीने सांगायलाच नको. तुम्हाला एव्हिडन्स समोर, तुमच्या समोर एव्हिडन्स आहे. सुओ मोठो आहे मॅडम. करतो ना आम्ही तपासामध्ये. तपास काय तपास? तुमचा तपासच चुकला. ज्या आधी तुम्ही हेट क्राईम घेतला नाही तपासच चुकला तुमचा. हॅलो सर, ह्याच्यामध्ये प्रामुख्याने जो सुप्रीम कोर्टाचं जजमेंट आहे त्याच्यामध्ये हेट क्राईमचे काही त्यांनी हे दिले. आता ह्याच्यामध्ये हा क्लिअर कट हेट क्राईम आणि तुमचे पोलीस म्हणतात तसं कसं आम्ही त्याचा तपास करू. हेट क्राईमचा काय तपास करणार तुम्ही? अरे पण तुम्ही का घेतला नाही? त्यांना जामीन नसता झाला ना हेट क्राईम मुळे. सांगितलं नाही काय? सांगितलं नाही काय? व्हिडिओ आहे ना.